मित्रांनो, जरा क्षणभर डोळे मिटा आणि कल्पना करा की तुमचं संपूर्ण आयुष्य एका बंद खोलीमध्ये गेले. त्या खोलीला खिडक्या आणि दरवाजे नाहीये. पण त्या खोलीच्या भिंतीवर जे तुम्हाला दिसतंय, जे चित्र दिसतायत, काही आवाज तुम्हाला जे ऐकू येत आहेत, तेच तुम्हाला खरं वाटतायत आणि तीच तुमची दुनिया आहे. पण एक दिवशी कोणीतरी बाहेरून येतं आणि तुम्हाला म्हणतं की तू जे पाहतोयस ना, ते सत्य नाहीये. खरं जग ह्या भिंतीच्या पलीकडे आहे. तुम्ही काय कराल? त्या व्यक्तीला वेडा म्हणाल, त्याला रागवाल आणि त्याला म्हणाल इथून निघून जा, की खरोखरच बाहेर जाऊन या भिंतीच्या पलीकडचं जे जग आहे ते पाहण्याची हिंमत करा. तुम्ही काय करा? जवळजवळ 2000 वर्षापूर्वी एक ग्रीक फिलॉसॉफर प्लुटो यांनी द रिपब्लिक नावाचं बुक लिहिलं. हे बुक माझ्या वाचण्यात आलं आणि खूप एक इंटरेस्टिंग कथा आहे याच्यामध्ये, ॲलेगरी ऑफ द केव. ही खूप जुनी कथा आहे मित्रांनो, 2000 वर्षापूर्वीची. पण आज सुद्धा इंडियन मिडल क्लास आणि त्यांच्या पैशाचा जो माइंडसेट आहे त्याच्यावर धक्कादायकपणे एक्झॅक्टली फिट बसते. विचार करा त्यावेळेला त्या व्यक्तीने कसं लिहिलं असेल. ही जी प्लुटोची जी गुफा आहे ना, ही थोडक्यात काय आहे याची मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. काही कैदी असतात, जन्मापासून एका अंधाऱ्या गुफेमध्ये बांधलेले असतात आणि त्या गुफेमध्ये पलीकडं, भिंतीच्या पलीकडे काही लोक असतात. ते त्यांना काही चित्र दाखवत असतात. पण हे जे कैदी असतात ना, ह्यांचे हात, पाय, मान हे साखळदंडात बांधलेले आहेत. पण जे पलीकडं जे लोक आहेत ते अशी आग फिरवत आहेत आणि आगेच्या पलीकडं काही चित्र पकडत आहेत. त्या चित्रांची सावली ह्यांना हमेशा त्या भिंतीवर दिसते आणि जी भिंतीवर दिसते तेच त्याला सत्य मानत असतात. ती लोक काय करत असतात की घोड्याचा आवाज काढत असतात, पण चित्र हे मांजराचं दाखवत असतात. मांजराचा चित्र दाखवत असतात आणि आवाज हा सिंहाचा काढत असतात. आणि त्या सावल्यांना आणि येणाऱ्या आवाजांनाच हे जे लोक आहेत हे सत्य मानतात. आणि आपली आधुनिक गुफा जी इंडियन मिडल क्लासची आहे ना मित्रांनो, ही गुफा पण अशीच कायद्यासारखी आहे आणि अशीच तयार झालेली आहे. आपल्या गुफेमध्ये आपण काय बघतो माहिती आहे मित्रांनो? टीव्ही डिबेट. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे मेसेज येतात ते त्याला सत्य मानतो. सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, इन्स्टाला ज्या रील्स येतात तेच सत्य आहे. किंवा जे आपले एक्सपर्ट रिलेटिव्ह आहेत ते जे आपल्याला सांगतात त्यांचे अनुभव, त्यांनाच आपण सत्य मानतो. म्हणजे समजा आपल्या घरामध्ये आपलं जे प्रोग्रॅमिंग ब्रेनचं केलेलं आहे ते जर असं केलं असेल की सरकारी नोकरी मिळाली तरच तुझं आयुष्य सेट. बिझनेस हे मराठी माणसांनी आणि आपल्यासारख्या लोकांनी करायचं नसतं, खूप रिस्की आहे. लोन घेणं म्हणजे प्रोग्रेस संपती. बिना लोनचं आयुष्य खूप समाधानी. म्हणून ग्रोथ नाही झाली तरी चालेल, पण लोन घ्यायचं नाही. हे जे सगळे बुरसटलेले विचार आहेत ना, ह्याचा मनावर जो परिणाम झाला हा त्या सावल्यांसारखाच आहे. त्यामुळे आपला करिअर, आपली पैशाची डेफिनेशन आहे ती स्वतःच्या अनुभवांवर नाही आहे मित्रांनो, ती इतरांनी दाखवलेल्या सावल्या आहेत त्यांच्यावर. आणि प्लुटो इथे शांतपणे विचारतो, तुम्ही जे मानता ते खरंच तुमच्या स्वतःच्या विचारांवर आणि स्वतःच्या आलेल्या अनुभवांवर आधारलेलं आहे का फक्त आणि फक्त इतरांनी ज्या सावल्या त्यांच्या अनुभवांमुळे जे दाखवल्या त्यालाच तुम्ही सत्य मानताय? आणि ह्या कथेत एका कैद्याची साखळी तुटते. तो हळूहळू मागे वळतो आणि त्या गुफेतून बाहेर येतो. एकच कैदी बाहेर येतो आणि पहिल्यांदा तो खरा सूर्यप्रकाश, आकाश, हिरवं झाड, नदी, डोंगर हे सगळं. सुरुवातीला प्रकाशामुळे त्याचे डोळे असे बंद होतात. सगळं त्याला बघितल्यावर धुसर दिसतं, पण हळूहळू त्याला कळतं या गुफेत जे जग, जे सावल्यांचं जग बघत होतो ते खोटं आहे, नकली आहे. आणि पैशांच्या बाबतीतही आज मित्रांनो असंच होतं. कोणीतरी तुम्हाला सांगतं की फक्त नोकरी आणि EMI ही आयुष्य नाहीये, स्किल आणि एक्स्ट्रा इन्कम गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्हाला असं कोणी सांगतं, कारण ते बाहेरून जाऊन आलेलं आहे, त्यावेळेला लोक काय म्हणतात माहिती आहेत का? तू हे मला नको सांग, हे की नाही? तुमचा स्कॅरसिटी माइंडसेट, तुमचा बिलीफ तुम्हाला अडवत असतो. कारण तुम्हाला बाहेर नाही जायचं
आणि बाहेरच्याचं ऐकायचंही नाही. आणि आपण पहिल्यांदा चिडतो, डिफेंड करतो आणि मग त्या माणसाला ओव्हर स्मार्ट समजतो किंवा फुकटचा सल्ला देणारा गुरु समजतो आणि म्हणतो तू इथून जा. कारण जे पण नवीन सत्य जे पहिल्यांदा आपण बघतो ते आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही. ती सिच्युएशन आपल्याला अनकम्फर्टेबल वाटते. कारण आपण एक आपल्या भोवती जी गुहा केली ना, त्या गुफेमध्ये आपण खूप कम्फर्ट झोनमध्ये आहे. त्याच्या बाहेरचं आपल्याला काही नको आहे, ठीक आहे ना. म्हणूनच आपण त्याला विरोध करतो. बाहेरचं जे खरं जग आहे ना, तो जो पाहिलेला कैदी आहे ना, तो ज्यावेळेला परत येतो ना मित्रांनो, त्यावेळेला परत येताना तो असा वरून गडगडत खाली येतो आणि त्याच्या हाताला, पायाला, डोक्याला लागतो. आणि ज्यावेळेला तो आत येतो त्यावेळेला बाकीचे लोक म्हणतात तू कुठं गेला होता, तू जे बाहेरचं सत्य सांगतोय तू पहिला स्वतःला बघ किती लागलेला आहे, तू एवढा धोका पत्करून बाहेर जातोयस, तुलाच कदाचित बाहेरच्या लोकांनी काहीतरी केलं असेल. म्हणून ते लोक त्यालाच वेड्यात काढतात. आणि आजच्या मिडल क्लासमध्येही जे लोक साईड बिझनेस, फ्रीलान्सिंग करताना दिसतात, फायनान्शियल डिसिजन घेताना दिसतात, इन्व्हेस्टमेंट करताना दिसतात, सेल्फ एज्युकेशनचा मार्ग निवडतात, त्यांना सर्वात आधी स्वतःच्या कुटुंबातून, स्वतःच्या जवळच्या मित्रातून आणि आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये जे पण लोक आहेत ज्यांचे काही अनुभव त्यांना ते सत्य म्हणतात, त्यातून विरोध होतो. आणि सगळ्यात मिडल क्लासच्या 3 मोठ्या गुफा म्हणजे कोणत्या माहिती आहेत, ज्या मनी माइंडसेटमध्ये आहेत. त्यातली पहिली आहे जॉबची सिक्युरिटी. एक स्थिर नोकरी, बस आयुष्यभर मला सुरक्षा पाहिजे. आजचा जो काळ आहे ना मित्रांनो, तो स्किल, मल्टिपल इन्कम आणि ॲडॅप्टिबिलिटीचा आहे. तुम्ही ग्रो करायचं असेल तर स्किल ॲड करावं लागेल. दुसरा, लोक काय म्हणतील ही गुफा. डिसिजन मित्रा तुमचं आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सोसायटीने जे मापदंड दिलेला आहे त्यांच्यावर जर तुम्ही अप्लाय केलं आणि त्यांनी सांगितलं म्हणून घर घेतलं, कार घेतली, त्यांनी सांगितलं म्हणून मुलांचं शिक्षणाचं साईड निवडली, तर लोन तर तुम्हाला भरायला लागणार. तिसरी गुफा म्हणजे कम्फर्ट झोनची गुफा. म्हणजे आता माझं वय झालंय, आता मी नवीन शिकून करू तरी काय, जे चाललंय ना ते ठीक आहे, थोडा EMI आहे त्याच्यातच ठीक आहे, जास्त रिस्क, जास्त ग्रोथ घेऊन मी करू तरी काय, फायनान्शियल फ्रीडम ह्या वयात घेऊन काय करायचं, त्यापेक्षा मी कम्फर्ट झोनमध्ये आहे, ठीक आहे. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही तुमची गुफा ओळखत नाही तोपर्यंत दुसऱ्यांनी दाखवलेल्या सावल्यांमुळे, त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत त्याच त्यांच्या सावल्या जे ते तुम्हाला दाखवत आहेत त्याच्यावरच तुम्ही फायनान्शियल डेस्टिनी तुमची निवडता आणि तसंच राहता. पण शेवटचा आणि खूप पर्सनल प्रश्न जर मी तुम्हाला विचारायचा झाला तर प्लुटो ह्या कथेमध्ये एक गोष्ट सांगतो की तुम्ही सगळे चुकीचे आहात. प्लुटो एक गोष्ट विचारतो की जे तुम्ही रोज ऐकता, जे तुम्ही रोज पाहता ते सत्य आहे का, जग जे दाखवते ते सत्य आहे, हे पहिलं बघा. इंडियन मिडल क्लाससाठी पण हाच खरा प्रश्न आहे की देश कधी बदलेल. पॉलिटिशियन लोक अन्याय करतायत म्हणून असं होतंय, नोकऱ्या जात आहेत त्याला हे आत्ता जे इराणचं युद्ध चालू आहे त्याच्यामुळं असं होतंय. पण मी माझी मनीची माइंडसेटची गुफा ज्याच्यात मी कम्फर्ट झोनमध्ये आणि मी माझं स्किल अपडेट करत नाही, अपग्रेड करायसाठी नवीन शिकत नाही, कॉलेज पास आउट झाल्यावर मी कधी स्वतःच्या शिक्षणावर खर्च केला नाही आहे, त्याच्यासाठी वेळ दिला नाही, ह्याच्यावर मी कधीही ब्लेम करत नाही, इतरांनाच बोलतो, आहे की नाही. म्हणूनच माझं माइंडसेट खरंच अबंडन्ससाठी प्रोग्राम झालंय का अजूनही ते EMIची भीती जी कधीच संपणार नाहीये आणि कधीच न मिळणारी स्वप्न धरून स्कॅर्सिटी मोडमध्ये अडकले. आणि जर तुम्ही खरंच स्वतःला त्या माइंडसेटमधून बाहेर काढून ग्रो करायला तयार असाल तर कमेंट करा, आय एम रेडी टू स्टेप आउट द केव. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि पैशाला ज्या सावल्या तुम्ही बघताय ते वास्तव नाही आहे. डोळे उघडा आणि कल्पना करा की जे जग आहे ना, जे ह्या खोलीच्या बाहेर आहे ते खूप छान जग आहे. कम्फर्ट झोनवरून बाहेर या आणि नक्की चांगली खूप मोठी ग्रोथ करा. नमस्ते.